आज आपण आलेलो प्रभाग क्रमांक 12 मध्ये अजित मामा जाधव यांच्या निवासस्थानी 1991 पासून ते सक्रिय राजकारणामध्ये आहेत. शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजप असा त्यांचा पक्षांचा प्रवेश आहे. गेली 4 टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी या शहराचं उपनगराध्यक्ष पदही भूषवलेलं आहे. चला तर त्यांच्याशी आज खास बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. सुरू करूया मुलाखतीला. हो. मामा, मला असं एक पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की आपण म्हणत होता की 1991 पासून आपण राजकारणामध्ये सक्रिय आहात. बरोबर. मग राजकारणात यावं असं का वाटलं त्यावेळेला तुम्हाला? एक तर माझे काका कोल्हापूरचे पहिले महापौर, माझे मामा हिंदराव शेळके, हिंदराव साळुके हे शेका पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते. एन डी पाटलांच्या नंतर शेका पक्षात 2दा ते उभारले होते. अगदी थोडक्या मतात आमदारकी त्यांची केली. त्यामुळे राजकीय वारसा असल्यामुळे इचलकरंजीत बाबा कोल्हापुरातनं आलोय आणि इचलकरंजीत आपण व्यवसाय करताना लोकांचे प्रश्न समजावून त्यांचं सोडवणूक करावी आणि यासाठी माध्यम म्हणून नगरसेवक आहे. त्यामुळे मी 91 पासून राजकारणात आलो. युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मानेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. अशोक स्वामी, आम्ही सगळे त्या पद्धतीने काम करत होतो. 96ला पहिल्यांदा मी उभारलो आणि त्यावेळा जवळजवळ 400 मतांनी मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर बांधकाम कमिटीचं चेअरमन पहिल्याच वर्षी झालो. बांधकाम कमिटीचा चेअरमन झाल्यानंतर मी बऱ्यापैकी ते वंदे मातरम ग्राउंड असू दे किंवा गावातले जे ओपन पेज असतील त्या ठिकाणी आपण काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2000 थोडंसं मी थांबवतो की जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच नगरसेवक झालात की ज्या प्रभागामध्ये, आता थोडासा प्रभाग विखुरला गेलेला आहे, तेव्हा थोडासा बदल त्याच्यामध्ये झाला. जेव्हा तुम्ही 1996ला पहिल्यांदा नगरसेवक झालात तेव्हा या प्रभागामधील प्रामुख्यानं अडचणी तुम्हाला कुठल्या जाणवल्या? प्रामुख्यानं मला अडचण जी झाली ते यशवंत कॉलनीत पाण्याचा प्रश्न होता. यशवंत कॉलनीत पाण्याचा प्रश्न होता. गेली 10 वर्ष जो नगरसेवक होता त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवला नव्हता आणि मला त्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्यावरच मला निवडून दिलं होतं. त्यामुळे पहिला पाण्याचा प्रश्न मी सोडवला. पाईपलाईन नवीन टाकून लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. त्यामुळं लोकांना त्यावेळा पाणी रोजच्या रोज मिळायला लागलं. त्यामुळे लोक समाधानी झाले. हा, आणि मला असं विचारायचं आहे की यावेळेला शहर विकास आघाडी होती. शहर विकास आघाडीनं तुमच्यावरती पहिल्यांदाच तुम्ही नगरसेवक झालात आणि बांधकाम सभापती पद दिलं. हे बांधकाम सभापती पद भूषवताना पहिला प्रश्न असा असेल की हे तुम्हालाच का निवडलं गेलं आणि त्या सभापती पद भूषवत असताना तुम्ही कुठली कामं केली? एक तर मी पहिल्यापासून जांभळे साहेबांचा कार्यकर्ता मित्र म्हणून, हिंदराव शेळकेंचा कार्यकर्ता मित्र म्हणून होतो. मानेसाहेबांचं एक आपल्यावर प्रेम होतं. त्यामुळे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मानेसाहेबांनी जांभळे साहेबांना आणखी शेळके साहेबांना सांगितले की बाबा मामाला पद द्या. मामा कामाचा माणूस आहे, त्यामुळं काम करेल आणि आपल्या मानेसाहेबांच्या गटाचं नाव पण होईल. त्यामुळं मला बांधकाम कमिटी चेअरमन केल्यानंतर 1 वर्षाचं त्यावेळा बांधकाम कमिटी चेअरमन पद होतं. त्यावेळेला मला गावातले तर आपण प्रश्न सोडवलेच, तर माझ्या भागासाठी म्हणून आपण पाण्याचा प्रश्न सोडवलाच. आणखी हॉटमिक्स रस्ते, म्हणजे पहिल्यांदा इचलकरंजीत मेन रोड हॉटमिक्स होत होते. बरोबर. तर त्यावेळेला आपण पूर्ण भाग निवडून आल्यानंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात बांधकाम कमिटी मी चेअरमन झाल्यानंतर माझ्या भागातले सगळे रस्ते हॉटमिक्स रस्ते केले. अच्छा. त्यानंतर जो लाईटचा प्रश्न होता त्यावेळेला तर लाईटच्या संबंधात हे पोल जे होते ते लाईट शो होता. त्यावेळा तुमचे मोठे लाईट्स म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्लड लाईट्स हे सगळे जवळजवळ भागात जवळजवळ 30 ठिकाणी फ्लड लाईट बसवली. मला तर आता आनंद वाटतोय की त्यावेळा एक तोरणे म्हणून आणि एक देशमुख म्हणून होते. तर तो लाईट लागल्यानंतर ते पिवळे लाईट होते त्यावेळा. बरोबर. तुमचे हे नव्हते.
तर तो लाईट लावल्यानंतर रात्रभर त्या ठिकाणी ते बसले आणि सकाळी 7ला माझ्या दारात आलेत आणि म्हटले आम्ही कुठेतरी दिवाळी साजरी केल्यासारखे आम्हाला वाटायला अंधारात आम्हाला जाताना. म्हातारे होते साधारण 75-76 वर्षाचे. तर ते म्हटले मामा हे खूप छान केले काम. त्यामुळे एक मला समाधान वाटलं. बरोबर. या बांधकाम सभापती पदानंतर पुन्हा एकदा तुम्ही शहर विकास आघाडी होती ती विसर्जित झाली आणि त्यानंतर दुसऱ्या टर्मला तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली. पुन्हा जनतेनं तुमच्यावर विश्वास दाखवला आणि सगळ्यात महत्वाचं यावेळेला तुम्हाला म्हणजे उपनगराध्यक्ष पद भूषवायला मिळालं. बरोबर. तर त्या पदावर गेल्यानंतर तुमच्या दृष्टीनं फक्त प्रभाग नव्हता तर इचलकरंजी हे शहर होतं. तर इचलकरंजी शहर आणि उपनगराध्यक्ष पद हे भूषवत असताना तुम्ही शहराच्या दृष्टीनं कोणातून काय महत्वाची पावलं उचलली? शहराच्या दृष्टीनं म्हणजे गावातले सगळे ओपन पेस अतिक्रमण झाले होते. ते सगळं अतिक्रमण काढून सगळे ताब्यात घेऊन त्यांना कंपाऊंड करायचं काम केलं. जवळजवळ नाही म्हटलं तर एक 60-70 ओपन पेस आपण भागातले म्हणजे पूर्ण इचलकरंजीतले घेतले. दुसरं माझ्या भागात जे ओपन पेस होते त्या ओपन पेस मध्ये इथं प्रियदर्शनी कॉलनी म्हणून पलीकडे आहे. बरोबर. तिथला ओपन पेस मध्ये आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हॉल बांधला आणखी तो त्या लोकांसाठी म्हणून खुला केला. म्हणजे अगदी क्षुल्लक ह्याच्यात त्यांचे बारसा असेल किंवा काही काही कार्यक्रम घरगुती असतील त्या ठिकाणी व्हायला लागले. कंजेस्टेड घर असल्यामुळे त्या ठिकाणी अगदी माफक दरात आपण ते केलं. त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे मी 2003ला जेव्हा उपनगराध्यक्ष झालो त्यावेळा कमला नेहरूचा जवळजवळ 22,000 स्क्वेअर फूटचा ओपन पेस होता. त्या ठिकाणी बाग करायचं म्हणून ठरवलं. बाग करायचं ठरवल्यानंतर कॉलनीचं ओपन पेस आहे म्हटल्यानंतर पूर्ण कॉलनीचा मला विरोध होता. एक काटकर साहेब आणि मगदूम साहेब आणि महेंद्रिक साहेब ह्या तिघांनी मला ते करा म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस शिवमूर्ती नाईक होते. शिवमूर्ती नाईकांनी सांगितल्यानंतर ते म्हटले की तुम्ही म्हणजे आपण कब्जा घेऊ शकतोय. मग नगरपालिकेने तो कब्जा घेतला आणि मी त्या ठिकाणी जवळजवळ एक 30-35 लाख रुपये खर्च करून कंपाऊंड करून गार्डन केली. त्या लहान पोरांच्यासाठी म्हणून आपण झोपाळा नंतर घसरगुंडी ह्या सगळ्या सोयी केली. जिमची व्यवस्था केली. आणि ज्या लोकांनी मला विरोध केला होता मला आनंद वाटतोय की त्या लोकांनी मला बागेत बोलून माझा सत्कार केला. हे म्हणजे विशेष होतं. त्याचप्रमाणे इचलकरंजीत तर आपण एक डोक्यात माझा विषय होता की मी प्रॉपर कोल्हापूरचा माझे काका पहिले महापौर त्यामुळे कोल्हापुरात जो शेणीचा विषय होता मैतासाठी शेणी वापरतात. अच्छा. आणि स्मशानभूमी अगदी तिथं छान होती. जागा कमी होती. आपल्याकडे इचलकरंजी जागा भरपूर होती. त्या ठिकाणी एक नवीन शेड बांधायला लावलो. जवळजवळ ₹1 कोटी त्यावेळा नगराध्यक्ष किशोरी आवाडे होत्या आणि मी उपनगराध्यक्ष होतो. 1 कोटीची कामं केली. एक घाट बांधला. त्यानंतर शेड बांधली. लॉन केलं आणि त्या ठिकाणी कोल्हापूरला लोक पाठवून शेणीची आपण व्यवस्था करायची म्हणून ठरवलं आणि शेणीचं व्यवस्था केल्यानंतर आर्य चाणक्याला आपण ते शेणीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. आज जे आर्य चाणक्य शेतीचे हे करतात त्यामुळं लोकांना 2-2, 3-3 तास त्या टायरी लावून आणि हे करून जे हे करत होतं आणि मिनमिन त्या लाईटीत हे करावं लागतं. तर तो प्रश्न संपला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते शेणीचं हे चाललंय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात म्हणजे राजकारणात आल्यानंतर सगळ्यात मोठं काम असेल तर हे पुण्याचं काम मी केलं. बरोबर. अगदी तशी पाहायला गेलं तर गोष्ट छोटी वाटते पण ज्या ज्या कुटुंबावर म्हणजे प्रत्येक कुटुंबावर कधी ना कधी तर ती वेळ येत असते आणि त्या वेळेला ही जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचं महत्व त्यावेळेला लोकांना कळतं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण मामा ही दुसरी टर्म संपल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलात. बरोबर. भाजपमध्ये आलात. हा. आणि थेट तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं. पण 11ला दिलं गेलं. पण मला असं म्हणायचं की शहर विकास आघाडी राष्ट्रवादी भाजप हा प्रवास तुम्ही करत असताना तिन्ही वेळेला जनतेनं तुमच्यावर विश्वास टाकला. जनतेच्या मनामध्ये काय संभ्रम झाला असं काय तुम्हाला वाटलं? ते मला आश्चर्य काय वाटते की ज्या वेळा मी उभारलो पहिल्यांदा शहर विकास आघाडी मानेवहिनीच्या नेतृत्वाखाली उभारलो. त्यानंतर 2011ला मानेवहिनी खासदार होत्या आणि राष्ट्रवादी होत्या. राष्ट्रवादी म्हणून उभारलो आणि 2001ला उपनगराध्यक्ष झालो त्यावेळा राष्ट्रवादी म्हणून उभारलो. 2011 मी
शहर विकास आघाडी भाजप हळवणकरांच्या नेतृत्वाखाली उभारलं. तर तिन्ही वेळा लोक काय म्हणत होते की मामा तुमच्याकडनं काम होते, बरोबर. त्यामुळे पक्ष महत्वाचा नाही, हम्म. आम्हाला मामा म्हणून काम करणारा माणूस म्हणून निवडून द्यायचा आहे. बरोबर. मला तिन्ही वेळा ही अडचण आली. हम्म. 2011 मी जेव्हा निवडून आलो तेव्हा 4 उमेदवार होते. हम्म. तेव्हा 4 उमेदवार होते, आणखी 4च्या 4 आपण सीटा चांगल्या मतांना आलो. मी जवळ 47 मतांना निवडून आलो. अच्छा. आणि माझे तिन्ही उमेदवार 2000च्या वरती 2200 आले. एक भूतेवहिनी म्हणून होती, एक शीतल दत्तवाडेची बायको होती, हम्म. आणि एक महादेव. अच्छा. तर मला प्रसंग आठवतोय की मुरुदंडी मळा मी तुमच्या इथलाच, हम्म. मी महादेव मंदिरात गेलो होतो, हम्म. आणि महादेव मंदिरातनं बाहेर आलो, आणि एक 3-4 वर्षाचं पोरग अच्छा. ते आईच्या बोटाला हाताला धरून आलं होतं. हम्म. ते मला बघितल्यानंतर मामा जाधव, माझ्या काळजाचं डोक्यात चुकल्यासारखं झालं. मी म्हटलं हे कसं काय मला, ते म्हटले की तुम्ही आमच्या भागात येऊन गेला, त्यामुळे त्याला माहित आहे, त्यामध्ये मामा जाधव म्हणून ओळखते म्हटलं. तर 4 वर्षाचं पोरग मला जर मामा जाधव म्हणून हाक मारत असेल तर ही माझी पोच पावते आहे, कामाची पोच पावते आहे. अगदी बरोबर. त्यामुळं प्रभागात कामं केली म्हणून तुम्हाला मामा म्हणणारे लोक आहेत, पण उपनगराध्यक्ष पद भूषवत असताना देखील अख्खं शहर तुम्हाला अजित मामा हे नाव तुमचं अजित मामा विसरलं, मामा जाधवच म्हणायला लागले. बरोबर. पण एक मला सांगा की पहिल्यांदा तुम्ही बांधकाम सभापती पद भूषवलं, त्यानंतर उपनगराध्यक्ष पद भूषवलं, आणि आता थेट विरोधी पक्ष नेते पद. ह्या तिन्हीच्या कार्य ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? विरोधी पक्ष नेता मी होतो त्यावेळेला काय की हळवणकर आमदार होते. गावात सगळ्यात मोठा प्रश्न होता पाण्याचा. अच्छा. तर पाण्याच्या प्रश्नात कसं होतं की एकमताने ठराव पाहिजे होता वारणेचा. तर माझे राजकीय संबंध, मैत्रीचे संबंध, मग बावस्कर असतील, सुनील पाटील असतील, बाळासाहेब कलागते असतील, त्यांना मी कन्व्हिन्स केलं किंवा पाण्याच्या प्रश्नात आपण एकमत करूया. आणि खरोखर एकमतानं आपल्याला तो ठराव गेला. त्यामुळे आपण जवळजवळ 70-72 कोटी रुपये आणले होते, तर ते गावाच्या विरोधामुळे राहिले. दुसरा प्रश्न म्हणजे आयजीएमचा प्रश्न. आयजीएम वर जवळजवळ नाही म्हटलं तर 4 कोटी रुपये वर्षाला खर्च होत होते. बरोबर. तर माझी आणि हळवणकर साहेबांची चर्चा झाली. आणखी साहेब त्यावेळेस सरकार तुमचं भाजपचं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मी साहेबांना म्हटलं 4 कोटी आपल्याला वाचायचं झालं आणि तिथं सुविधा बी नाहीत, आपण जर सरकारकडं ते हस्तांतर केलं तर आपल्याला तो जो 4 कोटी रुपये वाचतील आणि तिथला जो स्टाफ आहे तो नगरपालिकेत येईल. बरोबर. त्यामुळे ते हळवणकर साहेबांना पटलं. तर ते म्हटले ठराव कसा करणार, ते म्हटलं माझ्यावर सोपं. आणि खरोखर त्यावेळेस सुद्धा मी कन्व्हिन्स करून तो एक मताचा ठराव केला. आणि आज तुम्ही जर आयजीएम बघितलं तर एवढं सुंदर झालंय. कोल्हापूर नंतर आयजीएम आपलं छान झालेलं आहे, लोकांचं चांगलं होतं. आता हे आयजीएमचा उल्लेख तुम्ही केलात, फार चांगला मुद्दा येतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही म्हटलात की आम्ही पाणी पुरवठा योजनेचा ठराव संमत करून आणला, तो पास झाला, पण गावच्या विरोधात तो पाणी मिळालं नाही. पण हे मला असं म्हणायचं आहे की हा तुमच्या प्रभागापुरता प्रश्न नाही, इचलकरंजी आता मोठी झाली महापालिका, तर गेली कित्येक वर्ष म्हणजे नागरिकांचा हा प्रश्न भेडसावतोय की आम्ही किती वर्ष पाण्याचा प्रश्न ऐकत राहिलो, त्यातनं कायमचं त्याच्यातनं मार्ग काय? आता काय झालंय की आता एकदा त्या दानोडीत विरोध झाल्यानंतर सुळकूड योजना आपण मंजूर करून घेतली. बरोबर. सुळकूडलाही विरोध झाला, त्यामुळे तो प्रश्न आपण सोडलेला नाही आहे. सुळकूड योजनेसाठी म्हणून आपला पाठपुरावा असणारच, त्यासाठी म्हणून आपण आता मुश्रीफ साहेबांना कन्व्हिन्स करायला लावले. आणि मुश्रीफ साहेब तयार होते. विरोध होता त्या राजेंचा, समरजित राजेंचा, म्हणजे गाडगेंचा. ते आता मुश्रीफ साहेबांनी गाडगे साहेब एकत्र आल्यामुळं तोपर्यंत निवडणूक संपल्यानंतर आमदारांना आणखी हळवणकरांना घेऊन त्यांच्याकडे मी जाणार आहे आणि तो प्रश्न आपण मार्गी लावू. परंतु आता राहुल आवडेंनी बऱ्यापैकी पंचगंगेची जी लाईन होती ती बदलली. आतापर्यंत शिवाजी पुतळ्यापर्यंत लाईन आली, त्यामुळं एक 20 ते 25 MLD पाणी आपल्याला उपलब्ध होईल. आपली गरज किती आहे? 60 MLD. आपण आता 40-45 MLD देतो. आणि कृष्णेची एक 1.5 किलोमीटरची लाईन आहे, ती पण आता साधारण डिसेंबर-जानेवारी पर्यंत संपेल. त्यामुळे निश्चितपणानं गावाला एक दिवस आड पाणी हे 100% मिळेल.
पण इचलकरंजीतील काही जाणकार नेत्यांच्या मते असं त्यांचं म्हणणं आहे की ही योजना कुठली येऊ शकत नाही गावामध्ये, किंवा हे पंचगंगेचं पाणी कायमस्वरूपी प्रदूषित राहणार. नाही, नाही. मग हे फक्त नागरिकांनी ऐकायचं, तुम्ही म्हणताय म्हणून, म्हणजे नेते मंडळी म्हणतात म्हणून काय ह्यातनं खरोखरच मार्ग निघेल कसं आहे की पंचगंगा स्वच्छ करायला सुद्धा टेंडर तुमच्या देशील मान्याने मंजूर करून आणलेले आहेत. बरेचसे पैसे फंड्स मला नेमका माहित नाही, कारण फंड्स आणलाय. त्यामुळे ते पंचगंगा शुद्धीकरणाचं काम आमदार, खासदार आणि हळवणकर साहेब हे निश्चितपणाने करते. त्यामुळे पंचगंगेचा शुद्धीकरणाचा प्रश्न झाला तर कृष्णेत सुद्धा पाणी घ्यायला लागणार नाही. खरं कृष्णा म्हणून पर्याय एक राहील, कृष्णा राहिली, पंचगंगा राहिली, त्यामुळे आपल्याला दोन्हीचं पाणी आपल्याला मिळेल. निश्चितपणाने पाण्याचा प्रश्न सुटेल. हो, कारण 2001 विरोधकांना काय की दुसरा कुठलाही मुद्दा नाही. आज रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे, बाकीचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत. काय आमदार पूर्वीपेक्षा, म्हणजे मला वाटत नव्हतं की प्रकाश आवाडे की हळवणकरांच्या एवढे ते काम करतील, पण त्यांच्यापेक्षा जास्त आज आमदार काम करावं. माझ्या हिशोबानं आज जवळजवळ 200 बोर त्यांनी इचलकरंजी मारली. इचलकरंजी बोर मारताना विरोधकांनी विरोध केला, पण त्या विरोधाला न जुमानता आज नुसतीच बोर मारून थांबतील असं वाटलं होतं. बरोबर. आज स्वखर्चातनं आचारसंहिता असल्यामुळे स्वखर्चातनं ते पंप बसवलं. आज माझ्या भागात पंप बसला, बरोबर. त्यामुळे लोक समाधान आहेत. बरोबर. आणि विरोधकांना दुसरा पाण्याशिवाय प्रश्न नाही. नाही, अगदी बरोबर आहे. आम्हा सर्वसामान्य आज आणि आपण बघितलं तर सीसीटीव्ही कॅमेरे हळवणकर साहेबांच्या वेळा, म्हणजे देवळाच्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या चप्पल जरी चोरीला गेलं तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न आहे तो हळवणकर साहेबांनी. दुसरा सहवास कट्टा, तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेला तर सहवास कट्ट्याचा हे नव्हता. तर पोरांना किंवा वयोवृद्ध माणसांना सहवास कट्ट्यावर बसावं त्यासाठी म्हणून त्यांनी चांगला उपक्रम केला. बरोबर. त्याचप्रमाणे बोर्ड, म्हणजे दिशा बोर्ड, म्हणजे गावात कुठं नव्हते त्या पद्धतीने हे केलं. परत देवळं जेवढे असतील त्या देवळाच्या समोर जर हळवणकर साहेबांची तुम्ही बोर्ड बघितले तर त्या देवळाचा सगळा इतिहास त्या ठिकाणी. बरोबर. नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. पण नागरिकांना एकच वाटतंय की 2001 पासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सुटावा, नाहीतर आमच्या तोंडचं पाणी पळून जाईल. एवढी मोठी आपली नगरपालिका आहे, सगळ्या बाबतीत अग्रेसर आहे, फक्त पाणी हा मूलभूत प्रश्न राहिलेला आहे. त्यानंतर तुम्ही IGMचा उल्लेख केलात, खूप चांगली गोष्ट आहे. नर्सिंग कॉलेज देखील आता सुरू होत आहे. आता त्याच्या पुढं जागा देखील पडून आहे. बऱ्याच वेळेला आम्ही नागरिक म्हणून असं ऐकतोय की तिथं मेडिकल कॉलेज व्हावं वगैरे, हे आहेत. त्या वरच्या लेवलनं कदाचित प्रश्न सुटतील, पण त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आता तुम्ही भाजपमध्ये गेले 10 वर्ष काम केलं, आता हे प्रशासनाचं 4थं, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष हे भाजपमध्ये काम करतात. पूर्वीच्या जे पक्षामध्ये होतं, तुम्ही म्हटलं की 91ला मी शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्यानंतर शहर विकास आघाडीमध्ये सगळ्या इतर पक्षांची मोठ होती, त्यानंतर राष्ट्रवादी आली. त्या पक्षामध्ये काम करत असताना आणि आता भाजपमध्ये काम करत असताना कोणता मोठा फरक तुम्हाला जाणवला? मी राष्ट्रवादीत होते त्यावेळा कसं होतं की काम करण्याच्या दृष्टीने तिथे केंद्रात सरकार होतं, महाराष्ट्रात सरकार होतं. बरोबर. त्यामुळं काम हे होत होतच. परंतु आता केंद्रात मोदींसारखं खंबीर नेतृत्व आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या सारखं मुख्यमंत्री आहे. त्यामुळे या दोन्ही नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. आणखी एक विकास कसा करावा ह्या दोघांच्याकडनं शिकावं. त्यामुळं आज जर इचलकरंजीला विकास जर बघितला तर हळवणकर साहेब असतील किंवा आवळे साहेब असतील, दोन्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करावा लागेल. त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की आज तुम्ही बघितला खुपरी सारख्या ठिकाणी 20 पैकी 19 सीटा निवडून आले. बरोबर. आणि जो नगराध्यक्षाचा उमेदवार होता काय मंगल माळगे म्हणून, तो जवळजवळ 4 ते 4,500 मतांनी निवडून. म्हणजे हा इतिहास आहे. या ठिकाणी 10 किंवा 5 म्हणजे 19 पैकी किती पाहिजे होते आपल्याला, 10 पैकी किंवा 11 पाहिजे होते, तिथे 20 पैकी 11 पाहिजे होते, तिथे 19 लोक निवडून. शेवटचा जो उमेदवार आहे तो किती 35 का 40 मतांना पडला. बरोबर. त्यामुळं आता खुपरी हे ट्रेलर आहे आणि इचलकरंजी हे पिक्चर आहे. त्यामुळे इचलकरंजी सुद्धा हळवणकर साहेब असू देत, प्रकाश आवाडे असू देत किंवा आमदार राहुल आवाडे असू, आणि आम्ही सगळे कार्यकर्ते, तुम्ही आज जर बघितला तर विरोधकांच्याकडे पॅनल उभा करायला नाही.
तर माझ्या इथे आहे ठीक आहे. तर पलीकडच्या वार्डात तुम्ही बघितला 11 नंबरमध्ये त्या ठिकाणी विरोधकांना पॅनल नाही आहे. म्हणजे मी हे ना मग बोलतोय असं नाही, तुम्ही माहिती घ्या. बरोबर. त्या तिथं तुमचा शशी मोहिते, हम्म. तो प्रदीप धोत्रे, सुकुमार नंतर पाटील. तुम्ही ज्याची मुलाखत घेतली ते सुकुमार पाटील हम्म. काय आणि राजू बोंद्रे, ही 4 आहेत. समोर कोण नाही. त्या 10 नंबर मध्ये म्हटलं तर तानाजी पवार, रवी राजपुते आणि तुमचा दिलीप मुता हम्म. आणि मनोज साळुंकेची बायको ओबीसी आहे. हम्म. त्यामुळे तिथेही पॅनल नाही. अच्छा. मनोज हिंगबेरेच्या इथं बघितलं तर तीच परिस्थिती आहे. तिथं आता तो विरोधक म्हणून उभा राहणार होता, तो जो सयाजी चव्हाण, हम्म. तो उबाटामध्ये होता. तो आता शिंदे गटात गेला, तुम्हाला सकाळीच भेटला. हम्म. त्यामुळं म्हणजे विरोधकांच्याकडे विरोधकांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही काय. आणि परिस्थिती आहे. आमच्यातले तुम्ही जर भेटला तर त्या 13 मध्ये 45 उमेदवार होते. त्यांनी काल मिटिंग घेतली आणि 45 पैकी 4 कुणाला मिळते त्यांचा प्रचार करतो. मी महिन्यापूर्वी आमचे 30 लोक गोळा केले बरोबर. आणि प्रत्येकाला शपथ घेतली किंवा 4 कोण येतील त्यांचा आम्ही सगळ्यांनी प्रचार करायचा. बरोबर. म्हणजे विरोधकांना वाटते की बाबा आमच्याकडेचे लोक तिकडे जातील, तर ते कदापि होणार नाही. कारण लोकांना माहित आहे आणि अपक्ष उभारून काय उपयोग नाही. पॅनल टू पॅनल उभारलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं 50+ हे निश्चित आहे. म्हणजे मी कुठं हे ना म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स न बोलतो असं नाही. खात्री. हळवणकर आणि प्रकाश आवडे आणि राहुल आवडे जर येतील आणि हुपरी सारख्या ठिकाणी जर एवढं हे केलं तर आमच्या इकडे साधारण 50+ निश्चित होतील. आणि महापौर पहिला हा भाजपचा होणार. ही मुलाखत अशीच चालू राहील. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या भागासाठी विशेष सहकार्य लाभले मोराज अटायर इचलकरंजी. मामांच्यावर आपल्या मुलाखतीच्या गप्पा सुरूच आहेत, पुन्हा त्या कंटिन्यू करूया. मामा, आता आपण म्हणालात की विरोधकांच्याकडे उमेदवार नाहीत आणि भाजपाकडे तर भरपूर आहेत. म्हणजे 450. 450 आहेत. पण यातून निवड करत असताना नगरसेवक पदासाठी किंवा त्यांना निवडणूक उभा करण्यासाठी निष्ठावंतांना कुठे धक्का लागेल असं काही बघितलं जातंय? काही इनकमिंग येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाते? निष्ठावंतांना धक्का लागणार नाही. काय मलाही वाटलं होतं की बाबा एवढं इन्कम आहे काय म्हटलं, 465 या ठिकाणी 450 बरोबर. आणि परत युतीच्या जवळजवळ 50. बरोबर. त्यामुळे 500 लोक झाले. त्यामुळं आम्ही चंद्रकांत दादांच्यावर चर्चा केल्यानंतर मध्ये आमची मिटिंग झाली त्या सेंट्रल पार्कमध्ये. तर त्याने सांगितलं की आवाडे समर्थक किंवा हळवणकर समर्थक जे फॉर्म भरून घेतले ते कॅन्सल करा आणि नवीन फॉर्म भरा. काय हळवणकरांच्याकडे 100-125 आणि त्यांच्याकडे 100-125 होते. दादाने सांगितलं तर 250 450 झाले. त्यांनी काय सांगितले की बाबा महाराष्ट्र प्रदेश भाजपचा सर्वे होईल, त्या सर्वे मध्ये एखादा गरीब माणूस असेल आणि तो लोकमत त्याच्या जनतेत त्याचं लोकमत असेल चांगलं असेल तर निश्चितपणाने त्याला उमेदवारी. आता निवडणूक म्हटलं की पैशाचा विषय असतोय. बरोबर. पुढचा माणूस सावकार असेल तर गरीब माणसाला तिथं न्याय मिळत नाही. खरं पक्षानं ती जबाबदारी घेतलेली आहे. निश्चितपणानं दादा म्हटल्यानंतर दादा निश्चितपणाने त्या पद्धतीने काम करतात. म्हणजे ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवाराचं जनमत लक्षात घेऊन हे दिलेलं आहे. मग भले त्याच्याकडे आर्थिक पाठबळ नसेल तर ती पक्षानं जबाबदारी उचलली असं तुम्हाला म्हणायचं आहे? आजच उद्या सकाळपर्यंत सर्वे हातात येतोय. बरोबर. परवा दिवशी आमची परवा दिवशी मिटिंग आहे. दादा येणार आहेत, हळवणकर साहेब, प्रकाश आवडे आणि राहुल आवडे, आणि ते सर्वे बघून कुणाला उमेदवार यायचे ते फायनल करतील. आणि उमेदवारी देताना माझ्या भागात 30 आहेत, जयवंत लायकरांच्या भागात 45 आहेत. तर त्या सगळ्यांना बोलू की बाबा असं हे सर्वेमध्ये ह्या 4 लोकांची नावं येतात, त्यामुळे हे 4 लोक आपण फायनल करायचे. त्यामुळे नाराज होऊ नका. आणि हुपरी पॅटर्न प्रमाणे राहुल आवडेने परवाच भाषणात मिसाळबाई या मॅडम आल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं की हुपरी पॅटर्न प्रमाणे काय असते की कॉप नगरसेवकाला काय फारसं असं हे नसते, कारण नगरसेवक म्हणून एक पद आपल्याला बरोबर बाबा अरुण राव नगरसेवक झाले, माझी नगरसेवक म्हणून तर लावता येते. त्यामुळे 6 महिन्याचं हे करायचं, पद द्यायचं. म्हणजे 6 महिने 1 वर्षात किती होणार? 5. म्हणजे
5 नगरसेवक प्रमाणे 25 नगरसेवक 5 वर्षात होते. तर 6 महिन्याचं केल्यामुळे 50 नगरसेवक म्हणजे 65 गेली. साधारण 300 लोक राहतात. 300 मधले 50 नगरसेवक होऊ शकतात. मग बाकीचे कोण जिल्हा बॉडी आहेत हे आहेत अशा ठिकाणी त्यांना मर्ज करता येते. म्हणजे एकंदरीत म्हणजे सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असणार. म्हणजे कोणीही निष्ठावंत असू देत, ज्याला आर्थिक पाठबळ नसू दे, पण समाजसेवा करण्याची इच्छा प्रबळ असू दे, सर्वांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं? निश्चित संधी. मामा, मला एक आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय की जेव्हा ही पालिका काउन्सिल आपली बरखास्त झाली त्यानंतर प्रशासनाच्या काळाला बहुतेक लोकांना तो प्रशासनाचा काळ टिकवणं आणि आपल्या प्रभागामध्ये काम करणं अडचणीचं वाटत गेलं असं आम्हाला ऐकिवात आले. तुम्हाला प्रशासनाकडून काय अडचण आली का? प्रशासनाकडनं बिलकुल अडचण आली नाही. एक तर माझं नातं पहिल्यापासून त्यांच्यावर चांगलं आहे. हे उपनगराध्यक्ष असताना एका दिवसात जवळजवळ 350 कामगार भरती केली, ऑर्डर दिली. लोक म्हटले बाबा टप्प्याटप्प्याने द्यायचं असतात. मी म्हणतात टप्प्याटप्प्याचा काय संबंध नाही. काय माझ्याकडे चार्ज होता त्या दिवशी काय, आणि नगराधीश ह्याला गेले होते मुंबईला. काय बहिणीला मी फोन करून सांगितले की बाबा हे टप्प्याटप्प्याने देण्याची एका दिवशी देऊन टाकू. निश्चितपणे ती 350 लोक आज आहेत. बरेचसे लोक रिटायर झाले, खरं आमच्या काळात झालेले ते आहेत. त्यामुळं कुठले काम थांबत नाही. मग कुणाच्या कामगारांच्या खोलीचा प्रश्न असू दे, कामगार चाळीतला खोली आहे किंवा तुमच्या खंजिरे मळ्यातली खोली आहे, ते प्राधान्यानं आपण बऱ्याच लोकांना दिले. त्यांच्या काय सुख असो दुःख असं काय कामं असतील तर आपण प्रशासनाने करून घेतोय. एक मला असं विचारायचं वाटतं की हा जो तुमचा प्रभाग आहे पूर्वांपारपासून की तो सगळा सुशिक्षित, जाणकार आणि सुज्ञ मतदार आहे. आता आंबेडकर गल्लीसारखे थोडे स्लम एरियाज असतील तिथं तुम्हाला काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले सुज्ञ आणि सुजाण नागरिक असल्यामुळं फारसा आपण बघतोय की आता सोप्या साध्या गोष्टी असतात जसं की भटक्या कुत्र्यांचा या प्रभागामध्ये खूप पुजारी माळा असू दे, यशवंत कॉलनी असू दे, रात्रीच्या वेळेला बाहेर पडणं मुश्किल होतं. त्या संदर्भात तुम्ही कुठली पावलं उचलली? मी व्हॉट्सअप टाकत असतोय. काय जवळजवळ 150 कुत्रे आपण भागातले पकडून नेऊन त्यांचं निर्बीजीकरण केलेलं आहे. अच्छा. त्यामुळे तो एक रिझल्ट चांगला आहे. काल सुद्धा महेश कॉलनीत येऊन एक 10 कुत्री पकडून नेली. त्यामुळे तो एक विषय मार्गी लागलेला आहे. दुसरं तुम्ही सांगितलं तर माझ्या भागात जवळ 10 कॉलन्या आहेत. त्यामुळं 10 कॉलन्या या सगळ्या सुशिक्षित आहेत. म्हणजे भागच सगळा कॉलनीमय आहे. तुम्ही विवेकानंद कॉलनी बसणं बघितला तर विवेकानंद कॉलनी, नंतर पारिक कॉलनी, आमची कमला नेहरू, आदर्श कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, यशवंत कॉलनी, श्रद्धा कॉलनी, पारिक हाऊसिंग, नंतर महेश कॉलनी, अशा सगळ्या कॉलनी आहेत. आणि हा आंबेडकर नगरचा जो विषय आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलोय की भाऊ घंटागाडी आज जात नाही म्हटलं तर बाहेरच्या बाजूला घंटागाडी थांबवून एक 15 मिनिटं 10 मिनिटं लोकांना त्या अगदी ठराविक वेळेत 8 म्हणजे 8ला पहिल्या गल्लीत जाईल, दुसऱ्या गल्लीत 8:15ला जाईल, 8:30ला जाईल. त्यामुळे लोकांची काही तक्रार नाही. दुसरं ते लहान रस्ते असल्यामुळे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, टोटल कॉन्क्रिटीकरण केलं. तिसरं म्हणजे त्या भागातले जे म्हणजे पूर्ण भागात आपण तुमचं आयुष्यमान कार्ड पण दिले. खरं आता तो विषय राहिलेला नाही. काय की तुमच्या महात्मा फुले योजनेतनं 10 लाखापर्यंत 5 लाख होतं, तर आता सरकारनं 10 लाख केले. त्यामुळे 10 लाखापर्यंत कुठलेही ऑपरेशन फ्री होते. त्यामुळं माझ्या भागातले जवळजवळ 10 ते 12 लोकांचं हार्टचं ऑपरेशन मी फ्रीमध्ये केलं. त्यामुळे त्यांचे एक आपल्याला आशीर्वाद मिळाले आहेत. दुसरं आपण संजय निराधार योजना, 65 वर्षाच्या खाली 1500 रुपये जे भूषण मिळतात त्या पद्धतीच्या 300 लोकांचं आपण हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे विधवा ज्या बायका आहेत श्रावण बाळ, त्या जवळजवळ 25 ते 30 बायकांचे केले. म्हणजे 325 लोकांना आज 1500 रुपये प्रमाणे मिळतात. साधारण गेली वर्ष झालं प्रत्येकाच्या खात्यावर ते पैसे जमा व्हायला लागले. ते एक मला समाधान आहे. त्या लोकांचा एक आशीर्वाद आहे. वयोवृद्ध लोक असतात, मला जसा आशीर्वाद आहे तसा मामीलाही आशीर्वाद आहे. आणि आता 4 वेळा मी उभारलोय म्हणतात तर लोकांची एक इच्छा आहे किंवा मामा तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय दिला. हे कार्यकर्तेच म्हणतात की सुरुवातीला झाकीर मुजावर सारखा माणूस मी निवडून आणला, त्याच्या बायकोला मी निवडून आणलं.
त्यानंतर 2011ला दातवाड्यांच्या मिसेसला निवडून आलो, भुतेंच्या मिसेसला निवडून आलो. त्याच्या अगोदर 2006ला सपाटे वहिनींना आपण या भागातनं निवडून आलो. बरोबर. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 कार्यकर्त्यांना आपण न्याय दिला. बरोबर. त्यामुळे आता मी थांबून मागच्या वेळा शीतल दातवाड्याला मी उभा केला, थोडक्या मतात तो पडला. हम्म. काय तर आता ह्या वेळा कार्यकर्तेच म्हणते की बाबा तुमच्या घरातला असला तर माणूस निवडून येतोय. हम्म. काय कार्यकर्त्याला तुम्ही पॅनलमध्ये असला तर हे होतंय. बरोबर. बरोबर. त्यामुळे आता मामीला भारतीय जनता पक्षाकडे आपण तिकीट मागितले. हम्म. 25 तारखेला मला निश्चित माझ्या कामाच्या ह्यातनं आणि माझ्या सर्वेमध्ये निश्चितपणानं मला ते तिकीट मिळण्याची खात्री आहे. बरोबर. त्यामुळं तिकीट मिळू दे नाही मिळू दे आम्ही भाजपबरोबर राहणार आहे. बरोबर. आणखी दुसरं म्हणजे आता आम्ही जवळजवळ 70% भाग फिरलेलो आहे. मी आणि मामी आहे. सकाळी मामी आणि मी ठराविक घरात जात असतोय, संध्याकाळी मामी पूर्ण भाग फिरते. बरोबर. 10-12 बायका असतात हम्म. भागातल्याच असतात, त्या भागातल्या बायका घेऊन हम्म. फिरत असते. आता मामींचा विषय नाही तर मी त्यांच्याकडे वळतो. हा. मामी आता गेली 35-40 वर्ष मामा राजकारणात समाजकारण करतात, राजकारण करतात. हे सगळं तुम्ही स्वतः बघत आलेलं आहे होय. त्यांच्यावर. त्यांच्या राजकारणाचा तुम्हाला कधी कंटाळा नाही आला काय? नाहीये, मी पण स्वीकारलेलं आहे की म्हणजे आपले जर पती हे होत असतील ह्यात तर आपण पण त्या पद्धतीनं त्यांना सहाय्य करायचं. आणि मला पण त्यात आनंद वाटतोय, म्हणजे एक लोकांच्या बरोबर बोललं की समाधान वेगळं वाटतंय. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीत खुश आहे. होय, पण आतापर्यंत मामा होते, आता ही वैयक्तिकरित्या तुमच्यावर जाऊ मामा सोबत असणारच आहे. होय होय. पण मला असं म्हणायचं की मामा ज्या प्रभागामधून निवडणूक आतापर्यंत लढवत आले 4 वेळाला, ते होय. निवडूनही आले. होय. पण आता थोडासा 30-40% प्रभाग विखुरला गेलेला आहे. त्याचं होय. काय तुम्हाला थोडीशी अडचण किंवा समस्या जाणवते का? नाही, मला काय अडचण समस्या वाटत नाही, कारण ह्यांनी बऱ्याच जणांची कामं अशी केलेली आहेत ते लोकच मला म्हणतात की मामांचं तुम्ही म्हणताय तर मामांचं हेच नाही आहे. मामा कामाच्या स्वरूपातनं आमच्या जवळ खूप आलेले आहेत आणि तुम्ही अगदी निर्धास्त राहा असं म्हणतात. म्हणतात. नाही मामी, कसं आहे, हा. मामा सकाळी फिरायला जाताना पण हातात 2-2 मोबाईल घेतात. होय. तुम्हाला ते किचन रूम सोडावं लागणार होता राजकारणात उतरायचं झालं तर. थोडंफार हे करूया की तसं ऍडजस्ट करूया. नाही, जनतेचा विश्वास मामांच्या वरती होय, आहे. होय, आहे. आणि हा महिला सर्वसाधारण गट असल्यामुळे तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. होय. त्यांचं राजकारण समाजकारण तुम्ही जवळून बघितलेलं आहे. होय. आणि या पद्धतीनं तुम्ही आता राजकारणात याल, यशस्वी व्हायला मॅनचेस्टर टाइम तर्फे आमच्या शुभेच्छा आहेत. पण जाता आता एवढं सांगा की आता तुम्ही तुमचं आता ध्येय काय, ह्या प्रभागासाठी काय मोठं ठेवला, विजन काय आहे? विजन म्हणजे काय, इथं जरा पाण्याचाच प्रश्न आहे. ते जर अख्ख्या शहराचं विजन होय, आहे. विषय आहे. पाण्याचा आहे, परत कुठं तर गटारेचं आहे, रस्त्याचं आहे, लाईटचं आहे. आणि सर्वसाधारण कुठलंही काम आम्ही करू शकतोय हे मला आत्मविश्वास आहे. नाही, महिलांच्या दृष्टिकोनातून मी असं विचारतो की मामा तर विकासाच्या मूलभूत गरजा ह्या बघतच असतात, पण काही ज्या समस्या असतात त्या फक्त स्त्रियांना कळतात. हा. ते काही कौटुंबिक समस्या असतील, अशा तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काय जाणवतं की त्यात आपण लक्ष घालून एखादं कुटुंब विभक्त होणे, एक राहावं, किंवा एखादी गल्ली दुसरी गल्ली 2 समाज एकत्र व्हावं, असं काय तुम्हाला जाणवलं काय आपल्या प्रभागामध्ये? बचत गट ते आहेत, त्याच्यामुळे त्या माध्यमातून सगळं त्यांना आम्ही सहकार्य करू शकू असं आहे. आर्थिक दृष्ट्या म्हणजे त्यांचं कुणाचं जर हे होत असेल तर त्या दृष्टीतनं आम्ही सहाय्य करू त्यांना. बरोबर. तर आज आपण अजित मामा आणि मामी यांची दिलखुलास मुलाखत घेतलेली आहे आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांनी अगदी मन मोकळेपणाने उत्तरं दिलेली आहेत. मॅनचेस्टर टाइम्स तर्फे या दोघांनाही निवडणुकीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. अरुणराव, तुम्ही आणि तुमच्या टीमनं आमची मुलाखत घेतली आणि मला आनंद वाटतोय की अरुणराव माझे मित्र आहेत, भूषण माझा मित्र आहे काय, आणि मला मॅनचेस्टर मुलाखत घेऊन ही मुलाखत माझ्या प्रभाग नंबर 12मध्ये तुम्ही आता दाखवणार, पूर्ण गावाला दाखवणार, हा आनंद आहे. त्याबद्दल मी तुमच्या मॅनचेस्टर टाइम्सचा निश्चितपणे आभारी आहे. तुम्हाला धन्यवाद देतो.